भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। बाकी बिहारी लाल की जय। राम हरे राम राम हरे हरे राम हरे राम राम हरे
राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भावी ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय सद्गुरु जयतुजी महाराज की जय कुंडलेश्वर भगवान की जय सब संतन संतना की जय ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। सर्व सद्भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आणि सर्वांना मनापासून सप्रेम रामकृष्ण हरी. जरा मोठ्याने आवाज येऊ द्या. रामकृष्ण हरी. भगवंताची परमदिव्य मंगलमय कथा. जसा भगवंत सर्वेश्वर आहे, जसा भगवंत आनंद घन आहे, तसा या परमात्म्याची दिव्य वाङ्मयी मूर्ती असलेली श्रीमद भागवत रूपी ही ज्ञानगंगा. या गंगेमध्ये आपण सर्वजण गेल्या 4 दिवसापासून जमेल तशा पद्धतीने संसारातील आपलं दुःख, आपले काम सर्व काही सोडून या ठिकाणी त्या भगवंताच्या दिव्य आणि मंगलमय अशा कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि 4 दिवसापासून त्याच भगवंताचे भक्त, या भक्तांची कथा आपण सर्वजण श्रवण करतोय. श्रीमद भागवत म्हटलं, हा शब्द जर म्हटला, हा शब्द आपल्या कानावर आला की आपल्या पुढे, आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती श्रीकृष्णाची मूर्ती. मग भागवत गेल्या 4 दिवसापासून आपण ऐकतोय
परंतु 4 दिवसामध्ये एकदाही श्रीकृष्णाचे चरित्र आतापर्यंत आलं का? नाही. मग देवाने जर याच्यामध्ये आपलं सर्वस्व आणि निजधामाला जाताना भगवंतांनी जर सर्व यामध्येच लीन झाले, तर भगवंताची कथा यामध्ये आहे कुठे? त्यावेळेस भगवंतांनी प्रत्येक स्कंदामध्ये वेगवेगळ्या अध्यायांच्या मार्फत आपल्या सर्वसामान्यांसाठी त्या परममंगलमय भक्ताच्या, परममंगलमय असलेला असा परमात्म्याच्या भक्तांच्या दिव्य कथा आपल्याला अगोदर सांगितल्या आहे. कसं असतं बघा, जर या भागवतामध्ये अगोदरच श्रीकृष्णाचं चरित्र आलं असतं तर परमात्मा आपल्याला एवढा गोड आणि अमित वाटला नसता. मग सुरुवातीला या भागवतामध्ये अगोदर त्याचं महात्म्य सांगितलं, जे की आपण पहिल्या दिवशी सर्वांनी श्रवण केलं. कुठल्याही गोष्टीची सोबत आपल्याला काही क्रिया करायची असेल तर त्याचं महात्म्य जाणून घेणं आपल्याला जरुरीचं असतं. बरोबर आहे की नाही? काहीही गोष्ट, त्याच गोष्टीसोबत आपल्याला कर्म करायचं आहे तर त्या गोष्टीचं महात्म्य आपल्याला समजायला पाहिजे. महात्म्यानंतर याचा विधी सांगितला, त्याचे काही नियम सांगितले. यानंतर प्रत्येक अध्यायामध्ये विभिन्न विभिन्न कथा आल्या. कोणता स्कंद साधना शिकवतो, कोणता स्कंद कर्म शिकवतो, कोणता स्कंद आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी काही उपाय आणि काही मार्ग सांगतो, तर कोणता स्कंद भगवंताचं नामस्मरण कसं करावं, ते केल्याने काय होतं हे सांगतो. तेव्हा प्रत्येक स्कंदामध्ये आपल्याला त्या भगवंताच्या रूपाचं ध्यान करायचं आहे. कोणत्या स्कंदामध्ये आपल्याला त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं आहे, तर कोणत्या स्कंदामध्ये त्या भगवंताच्या पूजेविषयी या ठिकाणी चर्चा करायची. मग आता आजपर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये 7 स्कंद आपले झाले. त्या 7ही स्कंदांमध्ये भगवंताचा कुठेही कथा किंवा नामोल्लेख आलेला नाही. फक्त आणि फक्त भगवंताचे भक्त आणि यांच्या कथा आली. परंतु 8व्या स्कंदानंतर म्हणजे 8व्या स्कंदामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला नामाच्या द्वारे कसा प्राप्त होतो, रूपाच्या द्वारे कसा प्राप्त होतो आणि पूजेच्या द्वारे कसा प्राप्त होतो, हे या 8व्या स्कंदामध्ये सांगितलं. 9व्या स्कंदामध्ये सुद्धा भगवंताच्या अगोदर भगवंताचे जे काही अगोदरचा परिवार, वंशावळ ती सांगितली आणि भगवंत जन्माला आले 10व्या स्कंदामध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा कालच्या कथासत्रामध्ये आपण सर्वांनी परम मंगलमय असलेला भगवंत, त्याला नामस्मरणाविषयी असलेला आवड त्याविषयी आपण सर्वांनी चर्चा केली किंवा त्या बाबतीत आपण उदाहरण पाहिले. मोठा सद्भक्त झालेला ध्रुव बाळ परमात्म्याचं नामस्मरण करून त्या परमात्म्याला प्राप्ती करतोय. किती वर्षाचे ध्रुव बाळ होते? 5 वर्षाचे भक्त. आणि एवढ्या लहान वयात भगवंताच्या भजनासाठी वनामध्ये निघाले. आपण ध्रुव बाळापासून तर ध्रुव बाळाचा पूर्ण इतिहास, त्याच्यानंतर कोण राजा झाला, त्यानंतर त्याने कशा प्रकारे राज्य केलं, अशा अनेक कथा भाग काल आपण पाहिले. यामध्ये आपण काल सर्वात शेवटी कथा भाग पाहिला होता की मनुष्य जन्म ज्याला मिळालेला आहे, जो मनुष्य या ठिकाणी कर्म करत असताना त्याच्या हातून काही पाप घडतात.
त्या पापांचं भोग त्याला भोगावे लागतात. मग त्याला पाप हे वेगवेगळ्या प्रकारचं, मग 24 प्रकारचे नरक सांगितले. आणि जसं पाप असेल त्याच्या लेव्हलने तो मनुष्य त्या नरकामध्ये पडतो. 24च्या 24 काही नरकांचं वर्णन या ठिकाणी आपण काल सर्वांनी श्रवण केलं. पाप जर जास्त असेल तर त्याची कशी गती होते, त्याला काय केलं जातं, तुमचं पाप जर कमी असेल तर त्याच्यासोबत काय केलं जातं, हा सर्व इतिहास कथेच्या माध्यमातून कथेतून आपण सर्वांनी श्रवण केला. त्यामुळे मनुष्याने कर्म करत असताना जरा सावधगिरीने कर्म करावं, हाच उपदेश या कथेच्या माध्यमातून सांगतात. शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगत आहेत, हे परीक्षिती राजा, गेल्या 7 दिवसापासून तो आमरण उपोषण करून फक्त आणि फक्त 7व्या दिवशी म्हणजे 7 दिवसामध्ये तुला त्या भगवंताची प्राप्ती व्हावी या हेतूने तू या ठिकाणी बसलेला आहेस. परंतु तुला जाणीव असली पाहिजे, जे काही आयुष्य तू आता या अगोदर जगलास त्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुझ्या हातून काही चुका घडल्या, काही पाप घडलं, तर हे राजा, हे पाप काही भाग आपल्याला याच ठिकाणी भोगावा लागतो. असं सांगितलं जातं की मागच्या जन्मात जो आपला जन्म होता, तर मागच्या जन्मातलं शिल्लक राहिलेलं पाप आपल्याला आता भोगायचं आहे. आणि आता आपण केलेलं पाप हे आपल्याला वर जाऊन नरकामध्ये भोगायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परंतु भोगायचा प्रत्येकालाच आहे, कुठलाही जन्म असो. तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय होतात, तुम्ही काय केलं होतं, तो राहिलेला सर्व हिशोब आता भोगतोय आपण. आपलं दुखतं ना, हे दुखतं ते दुखतं, अचानक चांगलं असताना काही वाईट बातमी आपल्या कानावर येते, अचानक चांगले असताना आपण अचानक पळून जातो, काही होऊन जातं, अनेक काही संकट येतात. मग हे संकट म्हणजे आपलं पापच आहे. म्हणून केले कर्म झाले तेची भोगा आले. आणि हाच एक मनामध्ये एक हीच गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, आपण जसं कर्म करणार आहोत ते आपल्याला भोगायचं आहेच. याच अष्टम स्कंदामध्ये प्रवेश करताना शुकदेव भगवान राजा परीक्षितीला एका दृष्ट दुराचारी असलेला अजामिळ याची कथा या ठिकाणी सांगतात. ती कथा आपल्याला सर्वांना श्रवण करायची. मग हा अजामिळ कोण होता, त्या अजामिळाच्या विषयी शुकाचार्य सांगतात. कान्यकुब्ज नगरामध्ये एका दासीच्या जवळ म्हणजे एका दासीपतीपासून याचा जन्म झाला होता. हा एका दासीपुत्र असल्याने याला योग्य ते संस्कार मिळाले नव्हते. त्याच्यामुळे याची वृत्ती जी होती ती अतिशय घाण होती. जो हा विचार करायचा तो नेहमी वाईट विचार करून ते कर्म कृत्य तसे चुकीचे करत असे. कधी रस्त्याने जाताना जर काही मुके प्राणी जनावर त्यांना त्या दिसले तर त्याला पकडून घ्यायचं, त्यांना मारायचं. रस्त्याने कोणी माणूस जात असला त्याच्यासोबत घात करायचा. जो कोणी पाणी पित असेल त्याला पाणी पिऊ द्यायचं नाही. अतिशय पाप करू लागला. आता या अजामिळाला 10 मुलं होती असं सांगितलं. या 10 मुलांपैकी या अजामिळाच्या सर्वात लहान मुलाचं नाव होतं नारायण. आणि दिवसेंदिवस याचं पाप वाढत चाललं होतं.
इतकं पाप वाढवलं, काही रोगाने त्रस्त झाला, म्हातारपण आलं. वृद्ध अवस्थेमध्ये हा आता एकाच ठिकाणी बसू लागला. परंतु एकाच ठिकाणी बसून सुद्धा काही चांगलं कर्म करत नव्हता. येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणे, नको त्याला आवाज देऊन त्याच्यासोबत भांडण करणं, काही लोकांचा स्वभाव असतो. म्हातारं वय झालं की आम्हाला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला तर सांगतात, काही आमच्या घरात म्हाताऱ्या आजी आहेत, तुम्ही काहीच नको करा, फक्त या आजी आबांना सांगा एका ठिकाणी बसून तुम्ही देवाचं नाव घ्या, बाकी काहीच नको सांगा. मग त्या आजी आजोबांजवळ जर गेलं तर सांगितलं की आजी आता कोणाशी काहीच बोलायचं नाही, ऐकू येत नाही तर फारच छान, उलट चांगली गोष्ट आहे. ऐकू येत नाही ना, मी उलट असं म्हणेल, ज्याला ऐकू येत नाही तो या जगामध्ये सर्वात सुखी प्राणी आहे, आनंदी प्राणी आहे. कारण कोणी आपल्याला शिव्या दिल्या, काही म्हटलं तरी आपल्याला काही ऐकू येतं का? ऐकूच नाही आलं तर आपण त्याला काही म्हणूच शकत नाही, पुढचा प्रश्नच नाही. म्हणून एखाद्या म्हाताऱ्या आजीला किंवा आबांना जर म्हटलं आता शांत बसायचं, त्यांना सांगितलं जातं की एका ठिकाणी बसून फक्त तुम्ही नामस्मरण करा, त्या भगवंताच्या रूपाला आठवा. बहुतेक आजी आमच्या वरच्या असतात, आधी सांगतात, बहीण टेचता येत नाही ना तोंडामध्ये, सर्व येतं, तेच येत नाही. काय येत नाही? आयुष्यभरच कधी घेतलं नाही, कधी कथेमध्ये गेले नाही, कधी कीर्तनामध्ये गेलं नाही, याची त्याची टिंगलटवाडी केली, याला नाव ठेवू त्याला नाव ठेवू, रस्त्याने जाताना कधी शांत नाही चालले, कसं त्याचं नाव येईल? हा जामीळ सुद्धा आयुष्यभर वाईट कृत्य केलं, आयुष्यभर कुणालाही आपल्या मुखातून चांगला शब्द दिला नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्या हातून नाही चांगलं तरी झालं तरी वाईट तरी बोलू नये आणि वाईट तरी करू नये. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही न सकते तो काफी बन कर मत बना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो काफी बन कर मत रहना. भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, तुम नहीं कभी हैवान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, तुम नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, दुश्मन ही बन सकते हो काफी बन कर मत रहना, काफी बन कर मत रहना. म्हणून नाही तुमच्याकडून चांगलं होतंय तर वाईट तरी करू नका. हा अजामिळ जो होता वृद्ध अवस्थेला प्राप्त झाला. 10 मुलांपैकी सर्वात लहान असलेला हा नारायण नावाचा मुलगा त्या अजामिळाची सेवा करू लागला.
ज्या वेळेस त्याला पाण्याची गरज आहे त्यावेळेस तो नारायण त्याला पाणी द्यायला जातो. ज्या वेळेस त्याला जेवणाची गरज आहे त्याला आपल्या हाताने, थोडासा आवाज वाढवा जरा, आपल्या हाताने त्याला जीव घालायचा आणि जी सेवा त्याच्या हातून होत होती ती सेवा नारायण अजामिळाची करू लागला. एके दिवशी अशी घटना घडली की ह्या अजामिळ एका ठिकाणी बसलेला असताना नारायण त्याच्यापासून जरा लांब होता. तोच त्याच्या दृष्टीस यमाचे काही दूत पडले. यमाचे दूत त्याच्याकडे देत आहेत ही गोष्ट त्याने पाहिली आणि पाहिल्यानंतर तो जरा घाबरला. म्हणे तुम्ही कोण? म्हणे आम्ही यमाचे दूत आहोत, आम्ही आज तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलोय. त्यावेळेस त्या अजामिळाच्या मुखामध्ये शब्द आला, नारायणा, हे नारायणा. त्यावेळेस ते जरा घाबरले. नारायण म्हणताच बरोबर त्या ठिकाणी विष्णूचे सुद्धा दूत आले आणि म्हणताय, म्हणे ज्यांना तुम्ही घ्यायला आलेले आहेत त्यांचा पूर्व सर्व इतिहास, त्यांनी आयुष्यभर काय केलं हे तुम्हाला माहिती का? म्हणे इथे नाही पाहिलं, परंतु वर जाऊन यांचा सर्व इतिहास समजणार. इथून तर सुटका होऊन जाते आपली, परंतु इथला सर्व हिशोब वरती चालतो. अजून काय केलं आयुष्यभर, काय नाही, हे सर्व चेक होतं. जसं परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याचा पेपर ते सर एक नाही, दोन नाही, तीन तीन वेळेस चेक होतो की नाही. बोर्डाचा जर पेपर असला तर 3 वेळेस चेक होतो. तसं आपलाही आयुष्यरूपी या शरीराचा पेपरच आहे. आयुष्यभर पेपर लिहायचा आहे आणि मेल्यानंतर तो चेक होतो. एकदा मरायच्या अगोदर, एकदा वर. मग तेव्हा आपला लेखाजोखा निघतो, काय केलेला आहे, कसं पाप आहे, कुठे टाकायचं, कोणत्या योनीमध्ये जन्माला घालायचं. ते भगवंताचे जे पार्षद होते ते म्हणतात यमाच्या दूतांना म्हणतात, म्हणे तुम्ही पाहिलंय का? म्हणे याने आयुष्यभर काय केलं. म्हणे हा सर्व हिशोब वरती समजेल. म्हणे मग तुम्ही असं करा, त्यांचा सर्व हिशोब पाहून या ठिकाणी आम्हाला सांगा, मग आम्ही तुम्हाला सांगू. त्यावेळेस यमाच्या दूतांना या ठिकाणी भगवंताच्या पार्षदांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की मनुष्य जन्मामध्ये येऊन त्याच्या मुखातून आयुष्यभर कधीच भगवंताचं नाव निघालं नाही, कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. परंतु मरते समयी ज्यावेळेस त्याला यमदूत घेण्यासाठी आले त्यावेळेस त्याच्या मुखातून नारायण हा शब्द निघाला.